आज सकाळी 6:30 वाजता मला फगरवाटारमधनं एक फोन आला. तुमचे कार्यकर्ते आहेत राजू म्हणून, त्यांचा फोन आला की बांधी कोसळलेली आहे. तर मी इथे येऊन बघितलं तर आपली रिटर्निंग वॉल जी आहे नगर परिषदने बांधलेली ती पूर्णपणे कोसळली होती आणि एक मोठं आंब्याचं झाड हे पूर्ण रस्त्यावर पडलं होतं आणि रस्ता पूर्ण ब्लॉक झाला होता. तर मी त्या संदर्भात माहिती घेतली तर इथे काही अनधिकृत उत्खनन चालू होतं. म्हणजे रिटर्निंग वॉलच्या शेजारीच पूर्ण माती वगैरे काढत होते आणि हे गेले 3-4 दिवस काम चालू होतं. तर त्या संदर्भात मला इथे इकडच्या लोकांनी सांगितलं की इथे काहीतरी बिल्डिंगचं वगैरे काम चालू होतं म्हणून मी आमचे नगर परिषदचे टाउन प्लॅनर इंजिनियर मुल्ला यांच्याशी संपर्क केला. त्यांना मी इथे बोलवलं. त्यांना मी विचारलं की इथे कसली परमिशन आपण दिलेली आहे का नगर परिषदनी. तर त्यांनी मला सांगितलं इथे आपण कोणतीही परमिशन दिलेली नाही, हे अनधिकृत काम इथे चालू आहे म्हणून त्या संदर्भात मी आमचे तहसीलदार साहेब आहेत त्यांना मी या संदर्भात माहिती कळवलेली आहे. त्यांना हे फोटो पण टाकलेले आहेत आणि याचा आता पंचनामा मी करून घेणार आहे. आणि हे जे कोण अनधिकृत काम करत होते ज्याच्यामुळे हे नगर परिषदचं नुकसान झालेलं आहे. तिथे माझ्या ते ह्याच्या बांधाच्या खाली एक 3-4 घरांनाही धोका निर्माण झालेला आहे. तर ह्याची पूर्ण जबाबदारी ते अनधिकृत जे कोण काम करत होते त्यांची आहे आणि त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी ही माझी मागणी मी तहसीलदार साहेबांकडे आणि आमचे नगर परिषदचे CEO गारवे साहेब यांच्याकडे मी केलेली आहे.